बरोबरच जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मदनदादा प्रतापराव भोसले यांचं मोलाचं योगदान, त्याबरोबरच जनता शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय आदरणीय डॉक्टर जयवंतरावजी चौधरी सर यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे। तसेच किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय आदरणीय डॉक्टर गुरुनाथजी फगरे सर यांचा देखील सिंहाचा वाटा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये राहिला आहे। खऱ्या अर्थानं मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे। पहिला सामना, पहिली लढत, दोन्ही संघ 12वा खेळाडू पाठवा। सर्व फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं सूचना आहे, खेळपट्टीवरून धावायचं नाहीये। एका ओव्हरचा पॉवर प्ले असेल, पॉवर प्ले एका ओव्हरचा, तर एका गोलंदाजाला कमाल मर्यादा 2 षटकांची, 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत। केव्हीएम क्रिकेट क्लबच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या मेंबर्सना विनंती, आपण सीमारेषेच्या बाहेरच्या बाजूला तैनात राहायचंय। करूयात केव्हीएम चषक 2026 ला दिमागदार सुरुवात। बोला अंबाबाईच्या नावानं। पहिला बॉल करण घेऊन येतोय, समोर कुमार, त्याचा करेल सामना। पहिलाच बॉल खोदून काढला, यॉर्कर हाताळलाय, ब्रह्मास्त्र पहिल्याच चेंडूवरती बाहेर काढलाय। बारावा खेळाडू पाठवा दोन्ही संघ। यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला, अगदी शरीरावरती आदळतोय। शॉट खेळले गेलेले नाहीये, त्यामुळे धाव देखील अंकित केली जाणार नाहीये। जर डेलिबरेटली जर शॉट अटेम्प्ट केलेला नसेल फलंदाजानं, तर लेग बायची धाव देखील काउंट केली जात नाही क्रिकेटमध्ये। स्ट्राईकवरती कुमारच असेल, एकही धाव नाहीये या बॉलवरती, डॉट बॉल आहे। चांगला चेंडू करणचा, याही वेळेला थेट शरीरावरती मारा केला गेलाय। पुन्हा एकदा जबरदस्त वेग आहे पॉवर प्ले मध्ये, खऱ्या अर्थानं करण आपली पॉवर दाखवतोय। काय गोलंदाजी करतोय करण, सलगचे 3 डॉट बॉल आलेत। कुमार सारखा एक जबरदस्त दर्जेदार फटकेबाज, त्याला देखील अगदी थोपवलंय। यावेळेला कनेक्शन होत आहे, परंतु थेट क्षेत्ररक्षक निवडला जातोय। जयदीपच्या हातामध्ये विसावतोय चेंडू, कुमार चौथ्या बॉलवरती तंबूच्या आश्रयाला माघारी। जबरदस्त गोलंदाजी करणची, 3 डॉट बॉल, 3 डॉट बॉलनी बनवलेलं प्रेशर, आणि त्या प्रेशरनं कुठेतरी मोठा फटका खेळायला भाग पाडलं, परंतु गॅप इथं शोधता आलेला नाही आहे। थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये महत्वाची विकेट येते। तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय शेखर जमदाडे, मैदानाच्या आतमध्ये दाखल। शेखर जमदाडे बॅटिंगसाठी आलाय। 4 बॉल तर डॉट आलेत। पहिली मॅच, पहिली मेडन ओव्हर येईल का हे पाहूयात। करण विरुद्ध शेखर असं बॅटल असेल। तयार, पुन्हा एकदा करण। यावेळी मात्र अगदी सावध पवित्रा घेतला, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल, 5 चेंडू, एकही धाव नाहीये। एक महत्वाची विकेट आली आहे। इतिहास रचला जाईल का? पहिला मेडन ओव्हर, केव्हीएम चषक, षटकार चौकारांची अपेक्षा नक्कीच होती, परंतु इथं मात्र लॉफ्ट केला। यावेळी गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय, अगदी लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे अक्षयच्या हातामध्ये चेंडू फील्ड केला जातो आहे। सिंगल येते, 0 कडून 1 कडे वाटचाल होते। याबरोबरच पॉवर प्लेचा देखील संपतोय खेळ।
KVM चषक 2026 उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभली. अर्थातच सन्माननीय आदरणीय तेजपाल वाघ सर असतील, त्याबरोबरच सन्माननीय सतीशजी चिंचकर असतील, सन्माननीय सतीशजी फुले, नजीरजी बागवान, शिरीषजी जाधव, अर्थात अनेक क्रिकेटपटूंना घडवणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय खडसरे सर, त्याबरोबर सन्माननीय आदरणीय आबा पाटणे, संजयजी पाटणे, त्याचबरोबर राजू बागवान सर अर्थात सरफराज बागवान, आप्पा मांढरे, अमोल सावंत सर, त्याचबरोबर गणेश काका सावंत, नितीन शिंगटे सर, त्याबरोबर देसाई सर, डॉक्टर बाबर, या सर्वांचंच योगदान राहिलं आहे. अगदी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगतोय. गोलंदाजीसाठी आला आहे संदेश अर्थात पप्पू जायगुडे, समोर शेखर जमदाडे. पहिल्या षटकात आली आहे केवळ एक धाव. यस, नक्कीच पहिलाच बॉल चांगला हाताळला. यावेळेला अगदी बाटची एज घेत चेंडू घोषित क्षेत्रात सिंगल प्राप्त होत्या. आणि खऱ्या अर्थानं जे ऑर्गनायझर टी शर्ट आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर टीमला मिळवताना तुम्ही पाहताय, त्या टी शर्टसाठी सौजन्य अर्थातच KVM क्रिकेट क्लबच्या पाठीशी नेहमी उपस्थित असणारी शिवनेरी स्पोर्ट्स आणि त्यांचे सर्व अर्थातच सनस बंधू विठ्ठल सनस असतील, सुनील सनस सर असतील, त्यांचा देखील सिंहाचा वाटा राहिला नेहमीच KVM क्रिकेट क्लबसाठी. या दरम्यान मात्र संघाच्या धावफलकात वाटा उचलण्याचं काम शेखर जमदाडेच्या बॅटमधून केलं जात आहे. पहिल्या बॉलवरती डी झोनमध्ये एक धाव आली, तदनंतर दुसरा बॉल फुलटॉसवरती फुलटोल वसूल स्क्वेअर लेगच्या दिशेने बिरकावून दिलाय चेंडू. सीमारेषे पार, मिळतील धावा 4. कमी गतीने हाताळला बॅटची एज आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॉट बिहाइंड दी विकेट. रोहितच्या हातामध्ये विसावला चेंडू, विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला विश्रांतीसाठी माघारी. 2 महत्वाच्या विकेट्स आलेल्या आहेत. धावा मात्र अवघ्या लागत आहेत 6 धावा, अवघ्या 6 धावा धावफलकावरती. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत मोहसिन, अनुभवी खेळाडू. आपला संपूर्ण अनुभव पानाला लावावा लागेल. सिद्धनाथवाडी संघ मात्र अगदी नाणेफेकीचा कौल जिंकला. पहिलं पाऊल अगदी योग्य पडलं. तदनंतर संदेश अर्थात पप्पू जायगुडे सातत्यानं KVM क्रिकेट क्लबच्या या मैदानावरतीच प्रॅक्टिस करत असतात आणि त्या प्रॅक्टिसमधूनच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ही त्यांची ताकद राहिली आहे. समोर आता मोहसिनचा काय असेल पवित्र आक्रमण, हाच एक पर्याय खऱ्या अर्थानं 5 षटकांच्या मॅचमध्ये असतो. पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. ड्राईव्ह केलाय, डायव्हिंग एफर्ट संदेशचा, जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम 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 एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदेश अर्थात पप्पू जायगुडे यांच्या माध्यमातून. या दरम्यान एक धाव येते. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले जाणार आहेत सर्वांनाच विनंती आहे, आपल्या ज्या 2 व्हीलर आहेत त्या रस्त्याच्या कडेला प्लीज पार्क करू नका. पलीकडे शेत आहे, त्या शेतात आपण पार्किंगसाठी जागा उपलब्ध केलेली आहे, तिथं आपण गाड्या प्लीज पार्क करा. रस्त्यावरती रस्त्याच्या कडेला गाड्या तुम्ही पार्क करू नका प्लीज. रस्त्याच्या वरच्या बाजूला ज्या गाड्या पार्क केल्यात सर्वांना विनंती आहे, पलीकडच्या शेतामध्ये पार्किंगसाठी व्यवस्था केली गेली आहे. सैफ आलेत स्ट्राईकवरती दाखल. सैफची आक्रमक फटकेबाजी ही त्याची ओळख आहे. आडाबाटना फटका खेळला हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये 1 बाउन्स फील्ड केला जाईल. अवघी एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा आपण पहिल्याच मॅचमध्ये अनुभवतोय का. 2 षटकांचा खेळ थांबला, धावा लागल्या 2 षटकानंतर अवघ्या 8, 2 गडी बाद 8. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अगदी जाळं विणण्याचा प्रयत्न राहिलाय. सेफ पुन्हा एकदा स्ट्राईकवरती दाखल होतोय. डीप मिड विकेट, काव कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर.
लॉंग ऑफ वरती मात्र प्रोटेक्शन नाही अगदी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये करण येतोय. करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी पहिल्या षटकात करणनं खर्च केली अवघी 1 धाव. चला घाई करा, स्पीडअप घ्या. फुल टॉस फटका मात्र प्रॉपर खेळता येत नाहीये. बाटचे चेंडू घोषित क्षेत्रात देऊन जाईल. एक सिंगल, एक से बढ़कर कुछ नहीं मिलेगा. 9 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. आता कुठेतरी संघर्ष करावा लागेल. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. मोठा फटका अवघा 1 आला आतापर्यंत, परंतु आणखी येणारच नाही तसं म्हणू शकत नाही आपण. मैदानाच्या आतमध्ये सैफकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, षटकार चौकारांचा पाऊस पाडण्याची. यावेळी चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. अगदीच आपण टायमर लावला गेलाय. नक्कीच एका षटकासाठी तुमच्याकडे 4 मिनिटांचा वेळ आहे. 4 षटकं तुम्हाला पहिल्या 16 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत, याची संघांनी नोंद घ्यायची आहे. समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय. अगदी लॉंगॉनवरती खेळाडू तैनात. अक्षयच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एकेरी दुहेरी धावा जोडल्या जात आहेत जरूर, परंतु आता मोठे फटके आवश्यक आहेत. शेखरसाठी आता फॉरवर्ड पॉइंट वरती खेळाडू तैनात. लॉफ्ट केला. यावेळेला भिरकावून दिलाय. मस्तक पे दस्तक. केव्हीएम चषक 2026 मधला पहिला वहिला गगन भरारी घेणारा, आकाशाला गवसणी घालणारा षटकार मोहसिनच्या बॅटमधून करणवरती चढवलाय. हल्ला बोल. त्याबरोबरच किशोर महाविद्यालयाच्या फुटबॉल क्लबचे अर्पण गायकवाडांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. षटकार आलाय. आता येणाऱ्या चांगल्या धावांची नांदी आहे काही नक्कीच. यावेळी ड्राईव्ह केलाय. अमोल तैनात आहे कव्हर पॉइंट वरती. अमोलच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल प्राप्त होते. अमोल सूर्यवंशी जर्सी क्रमांक 45 पाहायला मिळतोय. फॉरवर्ड पॉइंट. सैफसाठी मात्र क्षेत्ररक्षणात बदल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. यावेळी मात्र बॅटचे अगदी एक सिंगल अवघी प्राप्त होते. बॅकवर्ड रिजन मध्ये एक धाव फलकावर धावा जोडल्या जात आहेत. या सिंगल बरोबरच 3 षटका अखेरीस 2 बाद 18. आता येणारे 12 बॉल गोलंदाजीसाठी पर्याय कोणाचा निवडला जाईल हे तर पाहूयात, परंतु त्याबरोबरच आक्रमण गरजेचं असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत प्रमोद शिंदे सर. क्रिकेट बरोबरच कुस्तीमध्ये देखील प्रावीण्य प्राप्त असणारे प्रमोद शिंदे सर, अनेक कुस्तीपटूंना घडवणारे व्यक्तिमत्व. आता मात्र हातात चेंडू आहे. क्रिकेटच्या पटलावरती आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज आहेत. समोर सैफला आक्रमण करावं लागेल. सैफ ज्या पद्धतीनं फटकेबाजी आतापर्यंत करत आलाय, मोठा फटका या मॅचमध्ये मात्र कुठेतरी पाहायला मिळत नाहीये, तो गरजेचा आहे. प्रमोद शिंदे गोलंदाजीसाठी येत आहेत. चला यानंतरची मॅच. आखूड टप्प्याचा चेंडू. इथं मात्र अगदी संपर्क पुन्हा एकदा नाहीये. डॉट बॉल येतोय. यानंतरची मॅच गंगापुरी विरुद्ध आप्पा 11 40+. दोन्ही संघ तयार राहायचंय. टॉस साठी दोन्ही संघ तयार राहा. टॉस आपण इनिंग ब्रेक मध्येच करणार आहोत. तयार राहायचंय दोन्ही कॅप्टन. पहिला बॉल तर डॉट आलाय. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. संपर्क तितकासा चांगला होत नाहीये. घोषित क्षेत्रात मिळेल केवळ एक सिंगल. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय फुलेनगर संघाला या मॅच मध्ये.
चला थोडीशी घाई करा, टायमर लावला गेला, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. यावेळी पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू पूल केलाय, परंतु घोषित क्षेत्रात केवळ एक सिंगल मिळेल. 180 डिग्री मैदान, भिंतीवरती चेंडू आदळला लेग साइड रिजनला की एक धाव डिक्लेअर आहे. जर मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबला तरच तुम्हाला धावून घ्यायचे. धावफलकावर धावा लागतायत अवघ्या 20. वेग वाढवावा लागेल धावांचा. पुढ्यात टाकला, आडव्या बॅटने खेळायला फटका, जयदीपच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड, त्याचा पुरेपूर फायदा उठवत एक सिंगल केली जाते कंप्लीट. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे प्रमोद सरांची देखील. करणनी ज्या पद्धतीनं पहिल्याच षटकात अवघी एक धाव खर्च करत कुमारला थांबवलं, तदनंतर मात्र जबरदस्त वेगवान गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण सिद्धनाथवाडी संघाची. फुल टॉक दीत मात्र टो क्रशर यार्कर भिरकावलाय, मोहसिनचा थांबवलाय प्रमोद शिंदे यांनी. खेळ मोठी विकेट येते, धावा येत नाहीयेत, परंतु विकेटची पडझड मात्र इथं थांबत नाहीये. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर प्रतीक रणपिसे रबाडा दाखल होतोय. फुलनगर संघासाठी योगदान आता त्याला द्यावं लागेल. फिनिशिंग टच डंगरी 11चा खेळाडू अगदी पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय डाऊन द लाईन, पहिली अवांतर धाव वाईडच्या रूपात येते. वाईड बॉल, अवांतर धाव प्राप्त होते. यावेळी मात्र संपर्क बाटानी बॉलमध्ये पुन्हा एकदा नाहीये. डॉट बॉल बरोबरच षटक समाप्त. 4 षटकांचा थांबतोय खेळ. 3 गडी बाद, 22 धावा धाव फलकावरती दाखल. येस, 4 षटकांमध्ये 22 धावा आल्यात. धावा आता कुटाव्या लागतील. आकाश भोसले गोलंदाजीसाठी येतोय. आकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा संपर्क तितकासा चांगला मात्र नाहीये, मिळते केवळ एक सिंगल. प्रतीक यांनी जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकाराला डंगरी 11 यांच्याकडून 101 रुपये दिले जाणार आहेत, परंतु षटकार खेळण्यासाठी स्ट्राईक वरती यावं लागेल. सिंगल आली पहिल्या बॉलवरती. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी या षटकात हल्ला गरजेचा आहे. यावेळी मात्र डाऊन द लाईन, वाईड बॉल, अवंतर धाव. डी झोन मध्ये पहिल्या बॉलवरती 1 धाव आली, तदनंतर आता वाईड बॉल. धाव फलकावर धावा 24. येणारे 5 बॉल महत्वाचे राहतील फुलेनगर संघाच्या दृष्टिकोनातून. गती परिवर्तन, चेंडू टप्प्यामध्ये आलाय, मोठा फटका खेळलाय, भिरकावून दिलाय, आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. सैफच्या बॅट मधून आला हा प्रहार. गरजेचा आहे हा षटकार संघासाठी. अतिशय महत्वपूर्ण 6 धावा सैफच्या बॅट मधून. लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावलाय. प्रत्येक रणपिसे यांच्यासाठी मात्र संधी आहे. प्रत्येक षटकाराला डंगरी 11 कडून 101 रुपये दिले जाणार आहेत. स्ट्राईक वरती त्यासाठी यावं लागेल. ऋतास सैफ हल्ला करतोय. पुन्हा एकदा चेंडू पुढ्यात टाकलाय, त्याला भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून वाघाची दहाड. फोडलाय पहा, ठोकलाय, खणखणीत, दणदणीत, सुपर हिट ब्लॉकबस्टर षटकार.
या षटकारानं धाव फलकाला येतोय आकार. फुलेनगर संघासाठी महत्त्वपूर्ण धावा कुटण्याचं काम सैफच्या बॅटमधून. आकाशला मात्र आता थोडंसं लेंथमध्ये बदल करावे लागतील. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता साधता येत नाही आहे. चेंडू थोडासा खाली राहिला. खेळपट्टी नवीन आहे त्यामुळे हा फरक आपल्याला जाणवेल. कधी चेंडू अतिरिक्त उसळी घेईल, कधी खेळपट्टीवर या चेंडू खाली राहील. मातीची विकेट, अगदी ताजी फ्रेश विकेट, आणि या फ्रेश विकेटवरती आक्रमण करणं तितकंसं सोपं राहणार नाही आहे पहिल्या दिवसामध्ये. यावेळी पहा पुन्हा एकदा चेंडू टप्प पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. बॅटची कडा घेतली, एक सिंगल प्राप्त झाली. या सिंगलबरोबरच धावफलकावर धावा लागत आहेत. सध्या धावा. पिचवरून कोणी धावू नका मित्रांनो, विनंती आहे. थोडंसं आपण खालच्या बाजूने धावायचं आहे, विकेटवरून धावू नका. 37 रन्स. प्रत्येकासाठी संधी. 101 रुपये रोख रक्कम पारितोषिक प्राप्त करण्याची. समोर आकाश. बिरकावण्याचा प्रयत्न तर केला, टायमिंग प्रॉपर नाही आहे. प्रमोद शिंदे डीपमध्ये तैनात. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी मजबूत राहिली आहे, चांगली फेकी. बॅकअप दिला जातोय. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं फंबल झालं जरूर, आणि त्या प्रयत्नात तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन. धावफलकावर धावा लागल्या 5 षटका अखेरीस 39. मी म्हणेन सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. अखेरच्या क्षणांमध्ये जे मोठे फटके आले त्या मोठ्या फटक्यांनी कुठेतरी धावफलकाला गती दिली. लक्ष असेल सिद्धनाथवाडी संघासमोर 5 षटकांमध्ये 40 धावांचं. यानंतरच्या मॅचचा करूया टॉस. एका बाजूला गंगापुरी तर समोर आप्पा द बॉलर यांचा संघ. आप्पा 11 40+. चला दोन्ही संघ कॅप्टन लगेच टॉससाठी या. चला लगेच टॉससाठी यायचं दोन्ही संघ. यानंतरची मॅच क्रुशियल मॅच, आणि या मॅचचा जे आपण नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया सन्माननीय आदरणीय तेजपाल वाघ सरांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. टास्क आवाजच्या मंचावरती हा कौल घेतला जाईल. एका बाजूला पिता तर समोर पुत्र. बाप शेर तर बेटा सव्वा शेर. क्रिकेटवरती प्रेम करणारी ही जोडी, पिता पित्रांची जोडी एका समोर असेल. आता आशिष मांढरे विरुद्ध आप्पा मांढरे. आप्पा म्हणतायत बाप बाप होता है, बेटा बेटा होता है, ये मैं दिखा दूंगा इस मैच में. परंतु आशिष म्हणतोय मीच तुमच्याकडूनच शिकलोय, तुमचेच धडे मी तुम्हालाच गिरवणार, यात शंका नाही. टॉस करूया. गंगापुरी विरुद्ध आप्पा 11. बाप वर्सेस बेटा. एक तगडी लढाई. बाप शेर बेटा सव्वा शेर. तेजपाल वाघ सरांच्या शुभ हस्ते केला जातोय नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल. अगदी किरण शिंदे सर देखील या टॉस साठी उपस्थित. गंगापुरी विरुद्ध आप्पा मांढरे 40+. टॉस कोण जिंकताय? टॉस जिंकलाय तो गंगापुरी विरुद्ध आप्पा 11. आप्पा द बॉलर मैदानाच्या आतमध्ये, मैदानाचा रूलर. आप्पा द बॉलर मैदानाचा रूलर हे गाणं देखील आपण ऐकणार आहोत. आप्पांसाठी खास बनवलेलं गाणं. समोर आशिष मांढरे बाप वर्सेस बेटा. टॉस जिंकलाय तो
आप्पा मांढरे पहिली बाजी तर बाप्पाने मारली. आता बेटा काय करेल बघूया. आप्पा निर्णय काय घेतलाय आम्हाला कळवा. आप्पांनी विकेट घेतल्यानंतर आप्पा द बॉलर मैदानाचा रुलर हे खास आप्पांसाठी बनवलं गाणं आपण वाजवणार आहे. यस त्याबरोबरच फुटबॉल क्लबचे आमचे उत्कृष्ट खेळाडू संदीप जाधव चंक्या यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. KVM क्रिकेट क्लबच्या ऑर्गनायझेशन मधले एक महत्वाचे व्यक्तिमत्व. चला लगेच क्षेत्ररक्षण साधवायचं. फलंदाजी जोडी पाठवा. मॅचला करूया सुरुवात. 40 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे सिद्धनाथवाडी संघाच्या. आता पहिली लढत महत्वाची लढत लो स्कोरिंग थ्रिलर हाय व्होल्टेज ड्रामा. पहिलं षटक हाताळणार इम्रान बंगी. समोर जयदीप गोळे आणि रोहित जायगुडे ही सलामीची जोडी. मॅचला करूया सुरुवात. थोडीशी घाई करा पंच. पहिला सामना सुरू आहे. आपल्याला अनेक सामने यशस्वीरित्या पार पाडायचे आहेत. इम्रान बंगी गोलंदाज. समोर जयदीप गोळेचं आव्हान. 5 षटकांचा खेळ 40 धावांचं लक्ष डोळ्यासमोर. पहिला बॉल प्रगतीपथावर. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॅटची एज थेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. जयदीप गोळे यांनी जर षटकार खेळला तर प्रत्येक षटकाराला शिंदे फूड प्रॉडक्ट्स यांच्याकडून 101 रुपये दिले जाणार आहेत. यावेळी लॉफ्ट केला अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट बिरकावून दिलाय. ओव्हर काव कॉर्नर सिक्सर. जयदीप गोळे 101 रुपये जमा झालेत. टुर्नामेंटचा GST कट करून पैसे जमा केले जातील. इम्रान बंगी यांच्यावरती जयदीपनं केला हल्ला. KVM क्रिकेट क्लबच्या पाठीचा कणा. टू व्हीलर समोरच्या बाजूला पार्क केलेल्या आहेत त्या प्लीज शेतामध्ये लावा. जयदीप गोळे षटकार आलाय. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू हाताळलाय. वेगानं हाताळलाय. डॉट बॉल. सुंदर असा सामना आपल्या भेटीला आलाय. एक तगडी लढाई लढली जाईल यातील मात्र शंका नाहीये. डॉट बॉल षटकार आणि डॉट बॉल असे समीकरण. रोलर कोस्टर राईड मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी तो एक मेरी चित तेरी तो पट्ट मेरी असं काहीच चित्र. हा कुटप्याचा चेंडू आड्या बॅटने खेळला. यावेळेला फटका फसलाय. अगदी चेंडूच्या दिशेने वेगाने धावतात खेळाडू परंतु मिळेल केवळ एक सिंगल. 7 धावा धाव फलकावर. चला थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा आड्याबाटनं फटका खेळलाय. फटका फसलाय. हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये घोषित क्षेत्रात जाईल. पुन्हा एकदा मिळेल केवळ एक सिंगल. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. आपली पॉवर दाखवण्याचा जयदीपचा प्रयत्न राहिलाय. 8 धावा धावफलकावर लागतायत. 40चं टार्गेट. प्रतिषटक 8चीच तुम्हाला आवश्यकता आहे.
यावेळी लॉफ्ट केलाय, गॅप शोधला, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये भिरकावून दिलाय जयदीप गोळेचा आणखी एक ब्लास्ट चौकार. मित्रांनो, गाड्या ज्या मैदानात लावल्यात, प्लीज विनंती आहे, जर हे ग्राउंड आपल्याला पुन्हा चांगल्या स्पर्धांसाठी हवं असेल तर गाड्या ज्या आहेत त्या प्लीज पार्किंग आपल्याला उपलब्ध आहे शेतामध्ये पलीकडं, तिथं लावा. जोपर्यंत गाड्या हलणार नाही तोपर्यंत पुढची मॅच सुरू होणार नाही, लक्षात घ्या. 12 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 मोहसिनच्या हातात सोपवलाय. चला घाई करा, चला स्पीडअप घ्या. चला थोडं स्पीडअप घ्या. फुलेनगर संघ. रोहित जायगुडे स्ट्राइक वरती दाखल. पहिल्या षटकात 12 आल्यात. मोहसिन सांगितलं पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय. 1 धाव मिळते. एकावरच थांबावं लागेल. डीप मध्ये इम्रान तैनात आहेत. डीप पॉइंट वरती खेळाडू तैनात. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, वाईड लॉंग ऑन, काव कॉर्नरच्या दिशेने थोडासा आणि डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळला. अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटचा खेळाडू बिझी राहील. थोडीशी मिसफिल्ड. चेंडू निष्ठून जातोय. मिळतील धावा 4. मैदानाला गुदगुल्या करत येतोय चौकार. धावफलकाला आला चांगला आकार. धावफलकावर धावा 17. लक्ष छोटं आहे, तुम्हाला चुका टाळाव्या लागतील. जयदीप मात्र प्रभावित करतोय या मॅच मध्ये. इथं मात्र पुन्हा हाताळावा लागेल चेंडू. जयदीप गोळे, जर्सी क्रमांक 10, KVM क्रिकेट क्लबच्या पाठीचा कणा म्हणजे जयदीप. जयदीपनं जर षटकार खेळला तर प्रत्येक षटकाराला 101 रुपये शिंदे फूड प्रोडक्ट्स यांच्याकडून देण्यात येणार आहेत. आणि तो एक षटकार तर खेळलाय, आणखी येतील का? जबरदस्त चेंडू, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत राहावं लागेल मोहसिनला. जबरदस्त स्ट्रोक या वेळेला. अलॉंग द कार्पेट कुमार तैनात आहे. कुमारच्या माध्यमातून थोडासा फंबल, त्याचा पुरेपूर फायदा उठवत 2 धावा मात्र इथं पूर्ण केल्या जात आहेत. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका खेळलाय. सर्कलच्या आतमध्येच थांबवला जाईल. शॉर्ट विकेटच्या खेळाडूच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. एकोणवीस 19 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला लॉफ्ट केलाय, भिरकावून दिलाय, आउट ऑफ दी पार्क. जयदीप गोळे आगीचे गोळे फेकतोय बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 101 रुपये पुन्हा एकदा लागू. KVM क्रिकेट क्लबचा GST कापून तुम्हाला रक्कम दिली जाईल. जबरदस्त बॅटिंग यार जयदीप. रोज दैनंदिन जीवनामध्ये सातत्यानं हे मैदान म्हणजे होम ग्राउंड आहे जयदीपसाठी आणि तो दाखवून देतोय. 25 धावा लागल्या धावफलकावर. येणारे 18 बॉल 15ची गरज आणि याच मैदानावर प्रॅक्टिस करणारा आणखी एक खेळाडू धीरज उर्फ रवी आपला रनअप मार्क करतोय. रवीच्या समोर आता रोहितचं आव्हान असेल. 15 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये संघाला.
चला थोडीशी घाई करा. 18 बॉल 15ची गरज. धीरज उर्फ रवी जमदाडे गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल स्टेप आउट. समोरच्या बाजूला वन बाउन्स फील्ड केला जातोय. कुमारच्या माध्यमातून येते केवळ एक सिंगल. आणि आता पुन्हा एकदा जयदीप गोळे जो फेकतोय आगीचे गोळे तो स्ट्राईकवरती दाखल. 26 ऑन द बोर्ड. 14ची अजूनही गरज आहे. यावेळी मात्र अगदी लेग साईडच्या दिशेनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. 16 बॉल 14ची गरज आहे. रवी जमदाडे तितक्या सहजासहजी फटके खेळू देणार नाहीये. यावेळी पुन्हा एकदा चेंडू टप्प्यात आलाय. त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय. आणखी एक चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषे पार. जयदीप गोळेचा आणखी एक सुंदर प्रहार. तिसरा षटकार येतोय बॅटमधून. शिंदे फूड प्रोडक्ट्सना आनंद होतोय खरं तर तुम्हाला 101 रुपये प्रत्येक षटकाराला देण्यासाठी. ते षटकार जे आहेत ना पर्वणी आहेत प्रेक्षकांसाठी. जबरदस्त बॅटिंग. धावफलकावर धावा लागत आहेत 32. 3 षटकार आलेत. 303 रुपये जमा झालेत. जीएसटी कट करून तुमच्याकडे पैसे जमा केले जातील. चला रवीवरती आता प्रेशर थोडंसं नक्कीच आहे परंतु प्रेशर झुगारून रवीला लावावं लागेल. बॅटची एज आणि इथं मात्र प्रेशर मध्ये ओ हो घडतंय काय. ओ मिस्टेक, बिग मिस्टेक. ब्रेनफेड मुवमेंट्स ऑन द ग्राउंड. कॅच सुटला. रनआउटची संधी देखील मिस झाली. प्रेशर हे या गोष्टी तुमच्याकडून करून देऊ शकतं. डॉट बॉल आलाय. अगदी जीवनदान खरं तर मिळालंय जयदीपला. पुनरागमन केलं होतं रवीनं. संधी मात्र दवडली. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेला तयार जयदीप. चौथा षटकार जयदीपच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग यार. जयदीप गोळे छा गए गुरु. KVM क्रिकेट क्लबचा पाठीचा कणा, या आयोजनाचा मुख्य शिलेदार. इथं मात्र बॅटिंग मध्ये देखील करतोय कमाल. अवघ्या 2 धावादूर संघ. संघाच्या धावा 38 तर जयदीपच्या एकट्याच्या 36. 15 बॉल 36. काय बॅटिंग करतोय जयदीप यार. जबरदस्त. इथं मात्र विनिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल बरोबरच षटकाचे होते सांगता. 18 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 38. येणारे 12 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय जयदीप. गोलंदाजीसाठी पर्याय निवडलाय. मुजीब गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेला ड्राईव्ह केला. मिडांवरती चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एक सिंगल. जयदीप पुन्हा एकदा स्ट्राईक वरती दाखल. विनिंग षटकार येईल का की सिंगल घेईल जयदीप. एका धावेची आहे आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा एकदा घेतली गगन भरारी. सिंगल डबल असतं काय मला माहित नाहीये. मी फक्त बोलतो षटकारांचीच भाषा. आणि विजयी षटकार इथं ठोकलाय जयदीप गोळे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. संघाच्या धावफलकावर धाव 45. एकट्या जयदीपच्या बनल्या 42. आणि एकट्या जयदीपच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर नाबाद सिद्धनाथवाडी संघ
KVM चषक 2026 मधल्या पहिल्या मॅचचा ठरला विजेता 5 षटकार शिंदे फूड प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून थेट 500 रुपये रोख रक्कम जयदीपला प्राप्त होते. त्याबरोबरच जबरदस्त बॅटिंग जयदीप गोळे. अर्थातच यानंतर महत्त्वपूर्ण पुरस्कार सामनावीर पुरस्कार. सामनावीर पुरस्कार आपण देऊया. अर्थातच सामनावीरासाठी जे टी शर्ट आहे ते आपल्याला प्राप्त होत आहेत अजित जाधव श्रीनाथ जेंट्स पार्लर, त्याबरोबरच श्रेयस एंटरप्राइजेस अर्थात श्रेयस शेडे यांच्या माध्यमातून. तर आकर्षक चषक आपल्याला प्राप्त होत आहे. स्पॉन्सर कोण आहे? KVM क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. जयदीप गोळे ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी. टॉस कबासच्या मंचावरती हा पुरस्कार आपण देऊया. सर चला अप्पा 11 निर्णय काय घेतला आम्हाला लगेच कळवा. मॅन ऑफ द मॅच वन मॅन शो. 16 बॉल 42 धावांची खेळी ज्यानं केली आहे. सिद्धनाथवाडी संघाचा हुकूम एक ठरला आहे. जयदीप गोळे, श्रेयस शेडे टी शर्ट स्पॉन्सर, त्याबरोबरच अजित जाधव आणि आकर्षक असं चषक KVM क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जे दिलं जात आहे. सन्माननीय दिलीप खडसरे साहेब, त्याबरोबर सतीशजी चिंचकर साहेब यांच्या शुभ हस्ते, माफ करा सतीशजी फुले साहेब यांच्या शुभ हस्ते आणि खडसरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय जयदीपला. मैदानातल्या गाड्या लगेच काढायच्यात. मैदानातल्या गाड्या जोपर्यंत काढल्या जाणार नाही मॅच सुरू होणार नाही. मैदानात ज्या गाड्या पार्क केल्यात त्या गाड्या काढा प्लीज. लगेच गाड्या शेतात पार्क करा. आप्पा 11 प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. गंगापुरी 11 क्षेत्ररक्षण सजवा. गंगापुरी संघ गंगापुरी टीम क्षेत्ररक्षण सजवा. चला गंगापुरी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. गंगापुरी संघ गाडी नंबर 185 सिद्धार्थ कोळी, गाडी काढा सिद्धार्थ. आयोजकांनी सहकार्य करा. महत्वाच्या गाड्या आपल्या बाहेर मागे लावा. गाड्या रस्त्याच्या कडे लावू नका, शेतात लावा वरती. चला गंगापुरी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. गंगापुरी संघ फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
आणि थोडीशी घाई करा, अन्यथा एक षटक दोन्ही संघांचं कमी केलं जाईल.